दोस्तों नमस्कार, मैं हूँ आप सभी का दोस्त हैप्पी राइडर गजानन पाटिल। आज हम आए हैं मीरा रोड के मैट्रिक्स टीवीएस शोरूम के लिए। यहाँ हमें डिलीवरी लेना है टीवीएस रोनिन। मीरा रोड सिल्वर पार्क एरिया में यह है, मेन रोड पर ये है। हमने बहुत सा सर्च किया, टीवीएस रोनिन यह गाड़ी हमारा फाइनल हो गया है। हम सब ने गाड़ी देख लिए है, सभी ने मिलकर टीवीएस रोनिन का टॉप वेरिएंट चूज़ कर लिया है। अब समय आ चुका है टेस्ट राइड लेने का, तो मैं निकला हूँ टेस्ट राइड लेने के लिए, क्योंकि कोई भी व्हीकल लेने से पहले उसका टेस्ट राइड ज़रूर लीजिए, ऐसा सभी का सुझाव है। तो इस बहाने वो गाड़ी का सब फंक्शंस ध्यान में आता है और थोड़ी अपनी कंसेप्ट भी अच्छी से क्लियर हो जाती है। मैंने टेस्ट राइड कर ली है, एक छोटा सा ही चक्कर मार के आया हूँ और गाड़ी का परफॉर्मेंस एकदम बढ़िया है, वेरी नाइस। व्हीकल के लिए जो डॉक्यूमेंटेशन लगता है, पेमेंट के प्रोसेस है, वो प्रोसेस गगन और केतन दोनों पूर्ण कर रहे हैं और कंपनी के एग्जीक्यूटिव प्रतिनिधि है विक्रांत गोसावी साहब, वो भी हमें बहुत अच्छी हेल्प कर रहे हैं। सर नमस्कार, हे माझे मित्र आहेत प्रीतम साळगावकर सर। सर नमस्कार सर, स्पेशल आपल्या आमंत्रणावरून आलेले आहेत बाईक डिलिव्हरीसाठी। सर धन्यवाद। कसं वाटलं तुम्हाला बाईक बघून? खूप छान आहे। न्यू मॉडेल टॉप मॉडेल घेतलेली आहे, मी विचारले आहे ना। हो सर, टॉप मॉडेल आहे। स्पेसिफिकेशन आपण आता थोड्या वेळातच जाणून घेऊया आणि खूप चांगली चॉईस आहे। आताचं टॉप मॉडेल आहे आणि न्यू मॉडेल आलेलं आहे मार्केटमध्ये 2023चं। बरोबर, स्पेसिफिकेशन काय आहे ते जाणून घेऊया। सगळे डिजिटलायझेशनचा यूज केलेलं आहे। हो, 225 सीसी आहे। तर आपण जाणून घेऊया थोड्या वेळातच। आता थोडंसं बाईक त्यांच्या चॅनलवरती ते रिव्हील करणार आहेत काय आहे ते आपण थोड्या वेळातच पाहून घेऊया। चला सर, तुमच्या चॅनलचं नाव सांगा आणि हे स्पेसिफिकेशन सांगा। शुअर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम साळगावकर आहे। माझ्या चॅनलचं नावही प्रीतम साळगावकर आहे। मी ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल ब्लॉगिंग करतो आहे आणि गजानन सर हे माझे जसं बघायला लागलं तर एकदम न्यूएस्ट सबस्क्रायबर्स होते। जेव्हा मी फर्स्ट ब्लॉग टाकलं होतं यूट्यूब चॅनलवरती मुंबई टू मालवणचं, त्यावर ते कमेंट केले होते। त्यापासून आमची ओळखी होती आणि खूप दिवसापासून बोलत होते की एका कोलॅबोरेशनमध्ये एक व्हिडिओ करूया आणि काही संधी साधत नव्हते। आज ही संधी चालून आलेली आहे। सर नवीन बाईक घेत आहेत, तर त्याने मला रिक्वेस्ट केली की या मी पण थोडंसं आपलं काम हे ठेवून बोलू, चला खूप दिवस झाले भेटत नाही, तर आज ही संधी चांगली आहे, भेटून घेऊया। तर सरांनी कुठली बाईक घेतली आहे स्पेसिफिकेशन आपण थोड्या वेळात जाणून घेऊया। चला धन्यवाद सर, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, खूप खूप धन्यवाद। तुमची खूप वाव, बाइक रिव्यू वाली है। बाइक खरीदी करना यह हमारे लिए एक बड़ा फैमिली फंक्शन है। हर मिडिल क्लास फैमिली में एक आनंद की लहर आ जाती है। कोई भी नई चीज़ जब आती है, खरीदते हैं, तो सब बड़े खुश हो जाते हैं, प्रसन्न हो जाते हैं। ऐसा ही हमारा चल रहा है। मेरे फैमिली के सभी मेंबर्स बड़े खुश हैं और सभी साथ में आए हैं। हमारी परंपरा के अनुसार हमारी जो नई व्हीकल अभी आ रही है उसके लिए पूजन चल रहा है। हमारी पुत्रवधू रूपाली ताई पाटिल उसकी पूजा कर रही है। रूपाली बहुत ही खुश है और
बड़े प्रसन्नता जी के साथ उनका जो धार्मिक विधि है यह चल रहा है। अभी हमारी गृह लक्ष्मी प्रतिभा ताई पाटिल गाड़ी की पूजन कर रहे हैं। सभी बड़े प्रसन्न चित्त है। विक्रांत आहे। नमस्कार विक्रांत। नमस्कार सर। रॉनिन 225cc आहे। टॉप एंड वेरियंटला तुम्हाला दोन्ही जे व्हील्स आहेत दोघांमध्ये ABS तुम्हाला मिळतं आणि सेकंड थिंग जो कलर शेड आहे तो ट्रिपल टोन मिळतो आणि टॉप एंड वेरियंटमध्ये डिफरन्स इतका आहे की याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते मीटरमध्ये। ते मोबाईल ॲप्लिकेशन थ्रू हे ब्लूटूथ कनेक्ट होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलिंग अलर्ट, मेसेज अलर्ट, टर्न बटन नेव्हिगेशन, लास्ट टाइम पार्किंग या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता। सेकंड थिंग तुम्ही कुठे टूरला वगैरे जरी गेलात तरी त्या ॲप्लिकेशन थ्रूच तुम्ही जे तुमचे फोटोज आहेत सोशल मीडियावर तुम्ही ते तिकडून अपलोड पण करू शकता आणि सेंड पण करू शकता। ठीक आहे। आणि तिन्ही व्हेरियंटमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी सिमिलर मिळणार आहेत त्या या आहेत की याच्यामध्ये हेझार्ड लॅम्प येतं, तुम्हाला पार्किंग लाईट तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि टोटल जे लाईट कन्सोल आहे ते LED कन्सोल आहे। एक पण याच्यामध्ये बल्बचा यूज केलेला नाही आहे कंपनीने। टॉप एंड वेरियंटमध्ये तुम्हाला 163 येतं, बेसिकमध्ये 160 kg वेट होतं। पेट्रोल टँक याच्यामध्ये तुम्हाला 14 लिटरचा मिळतो आणि टोटल मेटल बॉडी आहे, एकही फायबरचा पार्ट याच्यामध्ये नाही आहे। जर स्किप तुम्ही हे दोन पॅनल केलं तर इकडचा एक पॅनल आणि या बाजूचा, बाकी हे पार्टचं हे पण मेटल आहे, टँक पण आणि पुढची बॉडी पण त्याची मेटलच आहे। 225cc इंजिन आहे प्लस 20.9 फारचं पॉवर गाडी जनरेट करतं। त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी GTT फंक्शन मिळतं। GTT फंक्शन मीन्स तुम्ही जर ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताय, पहिला गिअर आणि दुसऱ्या गिअरवर तुमची जेव्हा गाडी आहे तुम्हाला सारखं ॲक्सिलेटर द्यायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त क्लच रिलीज करत राहा, गाडी तुमची ऑटोमॅटिकली पुढे मूव्ह होत राहणार। सेकंड थिंग तुम्हाला याच्यामध्ये स्लीपर क्लच इनबिल्ड आहे। स्लीपर क्लचचा यूज मोस्टली रायडर्स लोकांना आहे जेव्हा तुम्ही हायवेवर गाडी रन करताय आणि इनकेस समोर कोणी अचानकमध्ये येतं आणि तुम्ही जेव्हा गिअर डाऊन करता 5व्यावरून 3ऱ्यावर गाडी जर्क करत नाही, स्किड होत नाही। हे त्याच्यामध्ये दोन स्पेशल फंक्शन दिलेले आहेत कंपनीने। ह्याचा पार्टचा जो सस्पेन्शन आहे तो 7 स्टेप ॲडजस्टेबल विथ मोनोशॉक आहे। इथे बघू शकता तुम्ही, हा जो मिडलवाला आहे तो व्हाईट कलरमध्ये 7 स्टेप ॲडजस्टेबल विथ मोनोशॉक आहे, ज्याचा फायदा तुम्हाला होतो लॉंग राईडमध्ये, बॅक पेन आणि शोल्डर पेन त्याच्याने होत नाही। प्लस सेकंड थिंग फ्रंट व्हीलचा जो सस्पेन्शन आहे तो अपसाईड डाऊन आहे। अपसाईड डाऊनमध्ये रायडर्सला मोस्टली कम्फर्ट होतो ऑफ रोडिंगसाठी। ऑफ रोडिंगमुळे त्याला शोल्डरला पेन होत नाही किंवा जर्क येत नाही त्याच्यावर। त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मोड्स मिळतात, एक अर्बन मोड आणि एक रेनी मोड। तुम्ही आता ही मीटरवर इकडे बघू शकता, आता अर्बन मोडवर आहे ही गाडी आणि हा रेन मोड। हे ABS वर्क करतं। रेन मोडमध्ये ABS स्लो होतं आणि अर्बन मोडमध्ये ABS जे आहे ते हार्ड होतं। रेन मोडमध्ये स्लो याच्यासाठी की गाडी स्किड न हो त्याच्यासाठी, ठीक आहे। प्लस सेकंड थिंग ॲडजस्टेबल लिव्हर्स हे याच्यामध्ये तुम्हाला मिळतात। हे जे फंक्शन्स आहेत हे मोस्टली टॉप वेरियंटमध्ये किंवा ऑलमोस्ट ज्या गाड्या 3.5 लाख 3 लाखची रेंज क्रॉस करतात त्याच्यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी मिळतात। आणि TVS ब्रँडिंग आहे, इंडियन ब्रँडिंग आहे, त्या हिशोबाने हे जे फीचर्स आहेत हे मोस्टली आपल्या अपाचे 200, रॉनिन सगळ्या गाड्यांमध्ये तुम्हाला बघण्यासाठी मिळतात। प्लस सेकंड थिंग मीटरचं आणखीन एक बेनिफिट आहे, तुम्हाला याच्यामध्ये डिस्टन्स टू एम्प्टी बघण्यासाठी मिळतं। डिस्टन्स टू एम्प्टी मीन्स तुमची गाडी किती लिटर पेट्रोलमध्ये पुढे किती रेंज आणखीन कव्हर करणार आहे ती गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी मिळते। सर वेलकम किट आहे। थँक्यू सर। आणि आमच्या शोरूमतर्फे छोटीशी भेट तुम्हाला तुमच्या पहिल्या दिवसासाठी थँक्यू आणि धन्यवाद। त्या गोष्टीसाठी आपण आलो होतो ती आता रिसीव्ह करतायत मॅडम या। मिसेस पाटील पण आलेले आहेत, पुरी फॅमिलीसोबतच आले तसं बघायला गेलं तर। थँक्यू। खूप सुंदर मुवमेंट असतो जेव्हा आपण कुठलीही नवीन वस्तू घेतो, एक चांगला अनुभव असतो। वा आणि पार्टनर बघा कसे नाईस मस्त। छोटी छोटी गोष्टची डिफरन्स बनवतात, कस्टमर्सची हॅपीनेस खूप चांगला सरप्राईज दिलेला आहे मुलांनी गजानन सरांना। आणि लीड लाईट खूप चांगलं आहे, टेस्ला सारखी टी दिसते आता, हाराच्या पाठी आहे झालेली आहे। बसून ना तुम्ही बाईकवर बसल्यावर
डिफरंटच वाटतंय खूप छान आहे गाडी, चालवायला खूप स्मूथ आहे. गिअर शिफ्टिंग पण खूप छान आहे. एक आणि स्पेसिफिकेशनच आहे ना जे गेअर शिफ्टिंगचं, ते एक अलगच वाटतं. असे स्लीपर क्लास असल्यामुळे ना हां. गिअर शिफ्टिंग खूप इझी होत आहे. ओके. पिकअप वगैरे चांगला आहे गाडीला, टॉर्क छान आहे, मस्त गाडी आहे, स्मूथ गाडी आहे आणि विशेष म्हणजे लाईट वेट आहे. याच्यापूर्वी मी जी वापरलेल्या गाड्या आहेत, ओके. रॉयल एनफील्ड इलेक्ट्रा 350, ओके. रॉयल एनफील्ड हिमालयन, या खूप हेवी गाड्या होत्या. त्या मानाने ही गाडी बऱ्यापैकी लाईट आहे. ओके. अच्छा, टोटल आपण जो पूर्ण रिव्ह्यू आहे थोड्याच दिवसात आपण करूच या. तर मित्रांनो बाईकची टोटल रिव्ह्यू म्हणजे ॲटलिस्ट 3-4 राईड्स केल्यावरती सर एक रिव्ह्यू देणार तुम्हाला. म्हणजे बाईकचं मेंटेनन्स कसं आहे, पिकअप कसं आहे, राईड करताना कम्फर्ट किती आहे, हे सगळं तुम्ही यांच्या चॅनलवरती पाहू शकता. यांच्या चॅनलचं नाव आहे हॅपी रायडर गजानन पाटील. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास तर बाकीचे व्हिडिओज जेवढे आहेत त्यांचे तेही पाहून घ्या. तर आपण आता सर इकडनंच रजा घेतो मी तुमची. थँक्यू सर, धन्यवाद सर. लवकरच कधी असं सहयोग